देवा तू सायाना सायाना संग ओव्यार गायाना गायाना विठ्ठल बिरदेव जोडीच भगवान विठ्ठल बिरदेव जोडीच भगवान गाऊ
बाळू माझ्या या मामाला गा अरे कसं आलं देवपणव कसं आलं देवपणव सांगतो ऐका तुम्हाला सांगतो ऐका तुम्हाला सर्व भावी भक्तांना विनंती आहे सर्वांना देवाच्या पालखी पुढे येऊन बसा सुंदर असा बाळूमाचा जीवनचरित्राचा कार्यक्रम बाळूमा काय होता कसा होता बाळूमाला देवपण कसं आलं सुंदर असा धनगरी ओवीतनं सांगून द्यायचं बरं का माहिती तुम्हाला सांगणार आहे बाळूमाला बाळू मामाच का म्हणतात बाळू देवऋषी का म्हणत नाही ती बाळू बुवा का म्हणत नाही ती बाळूमा कुठं विदेशी काय गेला नाही कुठं तब धरलं नाही किंवा कुणाचं भविष्य बघतो असं बाळूमा कवाच करत नव्हता मग बाळूमाला देवपण आलं तरी कसं आणि बाळूमाला बोललेला शब्द खरा झाला तरी कसा बाळूमा अगदी लहान वयाला शेळ्या मेंढ्या लागलाय राखायला कर्नाटक भागाला या कुटकुळीच्या रानाला अरे कुटकुळीच्या रानामध्ये शेळ्या मेंढ्या राखतो या आज जशी या रोटी गावात मेंढरा आली ती तस बाळूमा आज इथं उद्या तिथं करत करत मेंढरा राखत होता पण रोज 4 माणसं बाळूमावर मेंढरा राखत येते का आजकाल आपल्या बरं आपण जरी कोणापाशी गेलो तरी 15-20 मिनिटं अर्धा तास थांबत नाही हा कामाच्या गडबडीत असतो या प्रत्येकाला संसार आहे होय पण रोज 4 माणसं बाळूमावर मेंढर राखत होती का तर या साधू संतांची वाणी आपल्या कानावर पडावी आणि या साधू संतांचा सहवास आपल्याला लागावा म्हणून करता देवा म्हणताना तर आज सुद्धा बाळूमावर मेंढर राखलेली माणसं जिवंत आहेत चालता बोलता माणसातला देव म्हणजे बाळूमामा हा बाळूमा येणाऱ्या जाणाऱ्या भक्ताला सुविचार लागलो तर सांगायला नीती नियमान वागार नीती नियमान वागार कुठे तुम्ही बोलू शिकवण लागलो होतो याला सुविचार लागलो सांगायला नीती नियमानं जागा म्हणाला खोटं बोलून तुम्ही जगू नका सत्यानं वागा बाबा सत्यानं वागणार म्हणून तर बाळूमाच्या आरतीत शब्द आहेत नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत विचार केला म्हणाला विचार केला देणारा माझ्या बाळूमावर घडी लागली ती मेंढर राखायला विचार केला म्हणाला पुण्या एका दिवसाला चैतीचं दिवस आले उघड लागले राखा राखा लागायला अशा मला काय झालं देवा उन्हाच्या लाह्या लागल्या ओढायला जोडीच्या मेंढक्यांना कंठ सुकला ताण लागली ध्याय वाळून गेली लागली ती जोडीचं मेंढक बाळू मला बोलायला मामा म्हणले काय सांगायचं ताण लागली जीवाला पाणी पाहिजे पाणी पाहिजे मला बाबा तुमची म्हणला मेंढर आम्ही सगळी राखतो पण काय का होईना आम्हाला पाणी तुम्ही सोय लावा कुठे अरे बोलायला लागली सांगायला लागली बोलायला लागली सांगायला लागली
तुझी सारीच्या सारी मेंढर आम्ही राखतो, पण आम्हाला पाणी आण. आणि पाण्याचा शोध लाव. विचार केला म्हणाला बाळू मामान बाबा, अंतवच्या येळाला देवा. काही नाही म्हणाला माझ्या बाळू मामान, पातीला घेतलं हाताला. अरे चाललं होतं मामा कुठं म्हणले पाण्याच्या शोधाला देवा. पाण्याच्या शोधाला जात असताना त्या जाग्याला आहा. बा हो. बोलाच्या माळाला बाळू मामा लागलाय फिरायला, पैथान नाही पायाला, ऊन लागले रका रका लागायला, पाय लागलेत पोळायला. पाय लागली ती भाजायला. विचार केला रे म्हणाला ह्या टायमाला देवा. आता हो. आजकाल तुम्ही फिरचाल का हो घोडाच्या माळाला अनवाणी पायानं? हा? आता कसं आहे, पहिले लोक जरा खाऊन पिऊन खाऊन कष्ट पिऊन कुठं होती. होय. आता कसं झालंय सगळं केमिकल केमिकल आले या काय, होय. त्यामुळे पायाने चालायचा विषयच नाही. म्हणून पहिलाचा म्हणून आताचा जमाना लय बदललाय. हा. हा? विचार केला म्हणाला बाळू मामान बाबा, आहा. पाणी लागलाय बाळू मा शोधायला. त्या टायमाला शोधत शोधत जिथं जाईल तिथं विहिरीला म्हणले पाणी नसाईला. अरे पहिल्या बघा विहिरीला देवा, पहिल्या या विहिरीला देवा, बाळू माझा बघा मामा, बाळू माझा मामा की देवा. अरे पहिल्या पहिल्या विहिरीला बाळू बाळू मामा. नेत्रान पाहिलं पाणी नाही विहिरीला, वडव पडेल मामाला, वडव पडेल मामाला. ओय बाळूव माझ्या या मामान केला विचार मनाला. हृदय बंदी काना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरीला 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 पंढरीचा स्वर, धरीला पंढरीचा स्वर. ओय धरीला पंढरीचा स्वर, धरीला पंढरीचा स्वर. विचार केला मामान बाबा, हात लावला शिराला, आहा. पहिल्या विहिरीला गेला. पाणी नसायला विहिरीला कुरडी असायला. वड पडलं माझ्या बाळू मामाला बाबा. आणि त्या चैताच्या महिन्याला देवा निघून गेला दुसऱ्या हिरीला, दुसरी हिर सुधी बघितली, कुरडीच निघाली देवा. आजकालचा बाळू मास्तर काय म्हणला असता? जाऊ द्या नाही तर बघू बोर घ्या. मेंढराक्या दादाला म्हणला असता हा. संध्याकाळना अर्धी देतो, पण पाणी पण काय पाणी लावा? घेऊन ये. होय, पण हो. शिव शंभू शंकराचा माझा बाळूमा, शिव शंभू शंकराचा अवतार, आहा. भुकेल्याची भोग जाणणारा, तानेल्याची ताण भागवणारा. अरे मुंगीच्या पायात वाजणाऱ्या घुंगरू कळत माझ्या देवाला. असं तर माझा बाळू मामा हाय बर का. पाण्यासारखा म्हणाला दुसरा धर्म नाही. हो. विचार केला मला माझ्या बाळूवन, हत्या तवाच्या वेळाला. अरे निघून गेला कुटकुळी गावच्या गावंदरीला. आणि गेलेला असायला त्या टायमाला देवा विहिरी जवळ. अरे हिरी गड्या लागला धुंडाईला, बारव लागला धुंडाईला. हिरी गड्या लागला धुंडाईला, बारव लागला धुंडाईला. बाळू माझ्या मामान मामान केला विचार मनाला.
गावच्या गावधरीला ओहो काही नाही म्हणाला एखादी विहीर दिसली त्या जाग्याला आणि गेलेला असायला देवा वा, ओ विहीर नजर पडली ओ विहीर पडकी होती आहा पायऱ्या का नव्हत्या हिरीला आणि त्या टायमाला वनाचं झाड लागलं दिसायला देवा वडाचं झाड होतं हा आणि वडाच्या झाडाच्या पारंब्या खालीपर्यंत गेल्या होत्या खाली विहिरीच्या पाणी घ्यायला गेलेले असायला होय विचार केला बाळूमामानं हा काय नाही म्हणला किती बी कसरत करायला लागली तरी चालल पण विहिरीच्या तळाला पाणी एवढं पाणी काढलं पाहिजे आपण मेंढक्याला पाणी न्यायचं वाजणार तरच बाळू धनगर नाव सांगणार असं तर मामा मनामध्ये विचार करीत म्हणून बाबा विचार केला म्हणाला हात लावला शिराला आहा वा, ओ माझ्या बाळूमामानं पातीलं धरलं हाताला ओ पारंब्याला पाय आटणी लावत लावत बाळूमामा निघून गेला विहिरीच्या तळाला विहिरीच्या तळाला गेला बाबा पाणी लागलं दिसायला ओहो. विचार केला माझ्या बाळूमामानं अरे विचार करून शिने म्हणले पातीला भरत असायला बाबा ओ पाणी भरलं ओ पण न्यायचं कसं वर या स्वर्गातील देवांना ओ गोड पडलं होतं हरिहराच्या जोडीला अरे हे बाळू धनगराचं नाव लागलंय गाजायला बाळू मामा नाव लागलंय गाजायला आय ह्यो बाळू धनगर हाय तरी कसला म्हणून जाऊन पाहिजे बघायला सत्व घ्यायचं बाळू मामाचं म्हणून करता देवानं विचार केला आणि त्या विहिरीच्या बाजूला येऊन शिने दोन्ही भगवंतानं गोसाव्याचं रूप धरून शिने आली होती त्या टायमाला देवा अरे झतया झालं म्हातार व म्हातार झत झालं म्हातार झतया झालं म्हातार व म्हातार झत झालं म्हातार भगवी कपड अंगाला व अंगाला भगवी कपड अंगाला झोगडी कपड अंगाला व अंगाला भगवी कपड अंगाला जानी दुर्प सोडल्या व सोडल्या येव गोसावी बनल जानी दुर्प सोडल्या व सोडल्या येव गोसावी बनल एवढ्या बघा वेळला व वेळला एवढ्या बघा टाईमाला एवढ्या बघा वेळला व वेळला एवढ्या बघा टाईमाला तर देवा ओ स्वर्गातील दोन देव आहा बाळू धनगराचं सत्व घेण्यासाठी निघून आलं आलं होतं बारवाच्या कडाला देवा अरे झट म्हाताऱ्याचं रूप धारण केलं भगवी वस्त्र घातली अंगाला नंतर भगवंतानं या मामाचं सत्व घेण्यासाठी निघून आलं काठी टेकत टेकत हिरीच्या काटाला बाळूमामा पाण्याची गागर घेऊन वर आलेला असायला पाण्याचं पातीला घेऊन पाय आटणी लावत वर आला होता बोटाचं हाताचं बाळूमाचं साल्ट गेलं होतं तवाच्या काळाला देवा विचार करा हा आजकाल आपलं पोरगा आपल्याला ऐकत नाही ऐकत नाही कामाला लावायचं म्हणलं की नको म्हणते होय बाळूमामानं हा मेंढक्यांच्या शब्दापाय पाहण्यासाठी बिन पायऱ्याच्या हिरीत बाळूमामा उतारला होता हा देव पण सहजासहजी येतं का हो हा टाक्याचं गाव सोसावं लागते टाक्याचं गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही कोणाला पण देव म्हणून चालत नाही नाही चालत बर का आता आपल्या ओव्या चालले ती आजी एकमेकावर बोलत बसली बघा. परत टाइम भेटत नाही बघा पमाराला आता इथं देवापाशी मोकळा टाइम भेटलाय वरसादनं घाट पडली असते हा. हा पण भगवंताच्या दारात आलाय हो रामायणात ह्याचा पुरावा आहे बरं का काय भगवंताच्या दारात जो कला कला वाला करेल का नाही हा तो आजगराच्या बेडकाच्या आजमाला जाईल जागल तो जगल झोपल तो मरल बरं. आणि जो मध्ये मध्ये बोलल का नाही त्या आजगराच्या आणि बेडकाच्या आजमाला जातो रामायणात पुरावा आहे आम्ही मनात मनाचं सांगायचं नाही म्हणताना आणि महिला मंडळाचं कसं असतं या हा तुला म्हणून सांगितलं म्हणून अख्खं गाव सांगून झालेलं असतंय बरोबर आहे वय खरंय ती
त्यांच्या पोटात काय राहत नाही हो. हो कसं आहे, आम्ही तुम्हाला नावं ठेवाय किंवा आलेलं तुम्हाला नाही. काय बोलाय आलो नाही. फक्त कसं आहे, देवाच्या दारात आलाय नुसता महाप्रसाद घेऊन घरी गेलं म्हणजे देव पावत नाही. नुसता कपाळाला पांढरा लावला म्हणजे देव पावत नाही. आणि देवाची सेवा करत नाही. हा माझा बाळोमा हयात असताना सांगून गेलाय, करशील सेवा खाचील मेवा करशील चाकरी तर खाचील भाकरी. वाय. मग काय कवाय ना, पुरुष मंडळी आहेत त्यांना मेंढर राखा, महिला मंडळाला वर्षात एक एकादशीला दिवस असतो मेंढर राखायचा. होय. पण वरीसभर माझ्या या मेंढक बंधूंना येणाऱ्या भाविकांना जो प्रसाद बनतो ते भांडी घासण्याचं जरी पुण्य केलं, अहो एक पत्रावळी उचलली तरी एका जन्माचं पुण्य भेटतंय. बरोबर आहे. तुम्हाला इथंच सांगतो, कोल्हापूरचा पाटील आणि बाळू धनगर या दोघांचं एवढं वैर होतं, महावैर होता. समोरासमोर जर आले तर शिवीशिवा बात करत नव्हती बरं का. बरोबर आहे. आणि पाटील होता, काय कमी नव्हतं, पण त्याच्या कर्मानं ती गेलं. हो आणि शेवटाला बाळू धनगरापाशी आलं, बाळू मामा तुझ्या तळावली एक पत्रवळी फक्त मला उचलू दे. बाळूमा म्हणला, अरे रांडीच्या, एक पत्रवळी उचलून एका जन्माचं पुण्य मागून घेतो काय. हा बरोबर आहे ना. असा माझा बाळू बाळू मामा आहे. मामा आहे. बाळू मामाच्या येण्यानं खरी, बाळू मामाच्या येण्यानं खरी, माझी फुलली ही रोटी नगरी. बाळू मामाच्या येण्यानं खरी, माझी फुलली ही रोटी नगरी. बाळू मामाच्या येण्यानं खरी, माझी फुलली रोटी नगरी. बाळू मामाच्या येण्यानं खरी, माझी फुलली रोटी नगरी. साऱ्या जगात कुठं बी जावं, शाहिरा बाळू मामाच गाजत नाव. आजकाल जर बघायला गेलं तर अख्ख्या दुनियेला फक्त बाळूमाचाच नाद लागलाय. हो कुठेही जावा, साता समुद्र पार गेला तरी बाळूमामाच आहे. कारण का तर माणसातला चालता बोलता देव आहे. हो हा, आणि जागेवर झटका देतोय. आणि शनोशनी पावलो भेट पावली देतोय. भक्तांना दर्शन देणारा हा बाळूमामा आहे, चमत्कार धावणारा बाळूमामा. बाळू मामा आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठल्याही देवाला जावा, घरनं आपल्याला देवाला जावं लागतं का नाही? हो हा, बरोबर की. पण आज बाळूमामा तुमच्या गावात आला. हा, अहो प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाच्या शेतात येऊन दर्शन देणारा तो माझा कलियुगातला शेवटचा संत शिव शंभू शंकराचा अवतार माझा बाळूमामा आहे. मामाने सांगितलंच होतं, बाबा होय. तुला येणं होत नाही, मी मी तुझ्या तुझ्यापाशी येतो. म्हणून म्हणून करता आता मामाची बकरी आपल्या दारात येते भेटायला. वय. आता मला सांगा, हो महिला मंडळ बाळूमाच्या दरबारात आलाय, कोणी कोणी भाकरी आणल्यात घरनं, हात वर करा बरं. खरंच्या माऊलींसाठी टाळ्या वाजवा. का भाकरी कशासाठी आणायची, इथं प्रसाद असतो या. पण आपलं मेंढक बंधू उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, सर्व तऱ्हा सहन करीत, तकलीफ सहन करत तळ हाताच्या फोडावानी या माऊलीची सेवा बाळूमामा करते ते. उघड्यावर सोडलेली संपत्ती ही राखण्याचं काम माझं मेंढक बंधू करत आहे. हो त्यामुळं त्यांना आता आपण काय आम्ही पण आलो तरी 2 तास कार्यक्रम करणार, मागे जाणार, उद्या परत येणार. हो, हा? बरोबर. पण ही मेंढक बंधू ऊन म्हणत नाहीत, पाऊस म्हणत नाहीत, वारा म्हणत नाहीत, 24 तास या मेंढरांपाशी असतात. आणि मेंढीला जर काय झालं ना, मेंढक्याला राहत नाही म्हणताना माझ्या मेंढक्यांसाठी भाकरी, काय भाजी असेल, चटणी असेल, ती घेऊन येत जावा. खरंच एकदा जोरात टाळ्या वाजवा या मेंढक्या बंधूंसाठी. आणि
आमचं कारभारी राहुल दादा खरंच एवढ्या दिवस या भागात मेंढर राखायची आणि नियोजन करायचं म्हणजे सोपं नाही. व्यवसाय वर्ग थोडा आहे होईल. आपल्या घरातली 4 गुरं असली तर आपल्याला सण होत नाही. हो वैरण कोणी टाकावी, धारा कोणी काढावी ती त्यासाठी घरात भाऊ बांधतात बाया बांधते त्या होय. अहो त्याला बाळवाने दरबारात मेंढर कुठे आहेत, पातेली कुठं पडल्या, ट्रॅक्टर कुठं पडलाय, कसं हो बघायचं हा एवढं सोपं आहे का? पण एवढ्या सगळ्याची मुठ्ठी हा मामा कशी करून घेतोय, कशी करून घेतोय बघा. आनंदाने करून घेतोय आणि होय. कुणाला रडून सुद्धा देत नाही. मला रडून देत नाही. हा. म्हणून बाबा हो. साऱ्या जगात कुठं बी जावं बाळू मामाच गाजत नाव. 19 बग्याचा मामा कारभारी झाली पावन रोटी नगरी. बाळू मामाच्या येण्यानं तरी झाली पावन रोटी नगरी. बाळू मामानं ही सगळी संपत्ती उघड्यावर सोडली बरं का. ह्याला कोणी मालक नाही, काय नाही, काय नाही. हो. कोणी पण यायचं महिनाभर सेवा करायची, 2 महिने करायची, 1.25 महिना करायची. आपल्या घरवाड्याला जायचं आणि ही जी मेंढरा काय मेंढका असतात माऊलींनो, यांना पगार नसतोय बरं का. यांचा पगार म्हणजे काय माहितीये का, सेवा झाल्यानंतर एक भांडऱ्याची पुडी भेटती आणि त्या भांडऱ्याच्या पुडीवर त्यांचं अख्खं आयुष्य पणाला लागतं. या आणि ते मामा ठरवतात काय करायचं, सेवा कशी केली, होय. इमानदारीने केली का शिव्या देऊन केली का बैमाने करून केली. नाहीतर काय काय जण असते ती हा महिन्याचा बॅलन्स मारायचा आणि बघायला द्यायचं. बघत घ्यायचं, फोन केला तर कुठे रे मेंढरात आहे, बकरी राखतोय. होय. आणि यो ऑनलाईन होय 2 जागा फोटो काढायचं स्टेटसला ठेवायचं. हो. अहो स्टेटसला काय ठेवायचं, कुठे ठेवायचं ते सगळं ह्याच्या हातात आहे. आपण फक्त बरोबर. ह्याच्या हातातल्या बाळूमाच्या हातातल्या बाहुल्या आहे. पाहुले कुठं कसं काय करायचं, कधी करायचं, कुणाकडून करून घ्यायचं हे सगळं बाळूमामा बघतो. या मामाने ठरवून ठेवलेलं आहे. आपण फक्त निमित्त आहे. हा. म्हणून बाबा विचार केला म्हणाला, 2 देवाला विलीच्या काठावरती लागलं या बाळधनगराला बोलायला. काय लागलं बोलाय देवा तसं. बाळा तानर लाग बाळा तानर लागली. पाणी देवाव पियाला, पाणी देवाव पियाला. बाबा 2 गोसावी काय बोलती ती, बाळा अरे तान लागली जीवाला, हो. पाणी दे पियाला म्हणून लागली ती बाळधनगराला बोलायला. आणि बाळूवर येऊन शिने पाणी लागलं, काय लागलं बोलाय देवा त्यांना. बाबा हो. आता बाळू पाणी कोणासाठी आणा गेलाय बोला. मेंढक्यांसाठी. मेंढक्यासाठी. हा. पाणी मागतोय कोण, देव. गोसावे आलेलं. बाळूमानं पाणी द्यावं कुणाला, हा सांगा. ऐकताय ना, कथा ऐकताय ना, समजते ना. आम्ही बोलतो ती समजते ना. नाहीतर आम्ही गायचं ओव्यान तुम्ही द्यायचं आम्हाला शिव्या. असं होणार. हा भाषा कळली पाहिजे. बरोबर आहे. बाळूमा मेंढक्यासाठी पाणी नाही गेलाय, पाणी मागते तर गोसावी मग दिलं पाहिजे का नको. माझ्या बाळधनगराने विचार केला म्हणाला, आहा. अरे आणि जर ताण लागली होय. तर माझं मेंढक शिळीचं मेंढीचं दूध काढून पितील. पित्यालं. पण ही 2 गोसावी म्हातारायचं. ताण्यानं जर मेलं तर 7 जन्माचं पाप लागेल माझ्या शिराला. म्हणून करता दारात आलेल्या याचकाला पाणी दिलं पाहिजे. क्षणाचा विचार नाही केला माझ्या बाळूमामानं. आणि हातातलं पातीलं दिलं रे या बाळ माझ्या अरे बाळूमामानं. गोसाव्यांना लागला होता बोलायला. वसाव्यानं पण नाही का नाही, हो. सत्व घेण्यासाठी एकट्यानं अख्खं पातील पाणी पिलं. पिऊन टाकलं. दुसरं लागल बोंबलाईला, दुसरं लागल बोंबलाईला. तान लागली जीवाला, तान लागली जीवाला.
पण म्हणला बाळा मला मला सुद्धा लय ताण लागली बाबा. ह्याच्यापेक्षा जास्त ताण लागली या पण आता ह्याचा पहिला आल्यामुळे ह्याला दिलं. वय बाळू म्हण हो विचार केला म्हणाला, विचार केला देणारा सरासरा खाली गेला आणि पुन्हा पातीला भरून पाणी वर घेऊन आला. पातीला घेऊन पाणी आणला वा. दुसऱ्या गोसावीला दिलं आणि दिलेला असाही त्या टायमाला. आव दोन्ही गोसावी आनंदी झालं, समाधान झालं, लागलं बोलायला. आणि काय लागलं होतं बोलाय देवा त्या तवाच्या येळाला. बा हो कसं आहे जोपर्यंत हरिनामाचा गजर होत नाही तोपर्यंत देवळात आल्याशिवाय कळत नाही. कळत नाही. आणि आजकाल जमाना उलटा झालाय. कसा माणसं घरनं देवाला येत्यात हो पण देवाचं मुख दिसत नाही तोपर्यंत पायातली चप्पल काढत नाहीत. देवापर्यंत नेत्या. आणि एखाद्यानं चप्पल काढली हो देवाचं दर्शन घेतो आणि टांगत न वाकून बघतो माझं चप्पल आहे का. तसं नाही असं. वय देवाला काय म्हणतो हा असं करून मी पाया पडाय आलोय तुझ्या. वय कोणाच्या चपल द्या. चपली द्या. देवाच्या नाही मग देवानं ध्यान चपली ठेवावं का माणसं ठेवावं. हा चिखलीवर वय ती पण खरं आहे. चप्पल गेलं तर 300 रुपयासाठी 300 घेतो. रुपये जाते नाही. वय देव कुठं चालला हाय देव कुठं मंदिरात. चाललाय म्हणून हो देवाला आलाय आता सगळेजण सगळ्यांना हात वर करायचं कानाबरोबर टाळ्या वाजवत माझ्या माग म्हणायचं सगळ्यांना. दादा तुम्ही पण आपण पण देवाला आलूया. प्रसाद आहे आपल्याला मागणं. मावशांनो म्हणा विठ्ठल विठ्ठल जय हरी मला विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी मला विठ्ठल विठ्ठल जय हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी मला विठ्ठल विठ्ठल जय हरी. अरे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. अरे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला हलसिद्धनाथाच्या नावानं, बोला बोला मेंढी माऊलीच्या नावानं. बस बरं वाटलं का नाही. हा आता देवळात आले का वाटलं. कसं आहे आता बऱ्याच जणांना आम्हाला फसवलं, टाळ्या वाजवल्या नाही ती हात वगैरे म्हणणार तुझ्यासारखं लय गोवा येऊन गेले आम्ही कुणाचं ऐकलं नाही तुझं काय ऐकायचं. हा? बरोबर आहे, बरोबर आहे. पण टाळी वाजवण्यामागे पण कारण नाही. हा एक धार्मिक कारण आहे. तळ हातावर तळ हात आपटला आणि मुखामध्ये परमेश्वराचं मंगलमय नाम जर आलं तर सगळ्यात श्रेष्ठ भक्ती होती. हो आणि शास्त्रीय कारण दुसरं तळ हातावर तळ हात जर आपटला तर आपल्या अंगाच्या पांढऱ्या पिशी संख्या वाढती बरं का. किमान 3 तास अटॅक येत नाही. ज्याने नाही वाजवली त्याला आता ज्यांना ज्यांना टाळ्या वाजवल्या त्यांच्या बॉड्या फ्रेश झाल्या. तंदुरुस्त. ज्यांना नाही वाजवलं ते घरी जाऊन टाळे वाजवूनच झोपणार. हा उठणार का नाही उद्या. उठणार ना. उठणार होय. अहो कसं आहे हा झोपाची गोळी आपण तयार केली हो. माणसानं. बरोबर. पण झोपत उठवायचं का नाही हे याच्या हातात आहे. परमेश्वराच्या हातात आहे. वय तुम्ही 2 गोळ्या खाल्ल्या ते कवा उठवायचं ते त्याच्या हातात आहे. बरोबर आहे की. असा बाळूमा आहे. हा हा काची केली मथुरा केली केली द्वारका. अरे जगत देव नाही बाळू मामा सारे का. जगत देव नाही बाळू मामा सारे का. जगत देव नाही बाळू मामा सारे का. जगत देव नाही बाळू मामा सारे का.
पैका सोन नको नको मला पैका आदमापूरला जाताना न्यामला बरं का 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 विचार केला म्हणाला कोणी देव पाणी पिलं आत्मा शांत झाला लागले त्या बाळ धनगराला हा बोलायला आणि काय लागली होती बोलायला देवा ए बाळा अरे तुझं सत्व घ्यायला आम्ही आलो होतो पण पाणी पाजून तू आमचा आत्मा तृप्त केलास म्हणून करता बाळू आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे बर का अरे तू साधा सुद्धा देव नवा म्हणाली हाच प्रश्न म्हणला तुझ्या तोंडात नाही येणारा प्रत्येक शब्द खरा होईल बर का कधीच खोटा होणार नाही मुंगी मात्रावर प्राण्यावर पशु पक्षावर तुझी सत्ता चालेल म्हणाला असं तर लागले होता दोन्ही देव बोलायला बाळूला असा आशीर्वाद दिला माझ्या बाळू मामाला आणि दोन देव निघून गेलं रे कैलास गादीला लागली ती बोलायला बाळू मामानं परत हिरीत उतरला मेंढक्यासाठी पाणी घेतलं आणि निघून गेला मिंडी मेंढवाड्याला तवापासून या बाळूमामानं बोललेला प्रत्येक शब्द ना शब्द खरा व्हायला लागलेला असायला देवा माणसं आजकाल अरे या देवा पुढे येऊन आपल्या सुख दुःखाचं गारण सांगतात बर का किती जरी दुःख आलं तरी किती जरी वाईट काळ आला तरी देवाला आपलं दुःख सांगू नका त्या संकटाला सांगा माझा बाळू मामा किती मोठा आहे तो माझ्या मागे उभा कोण आहे वय काल बाळू मामा माझ्या सपनात आला सपनात येऊन काही म्हणाला अरे संकटाला घाबरायचं नाही बाळा तुझ्या पाठीशी हात संकटाला घाबरायचं नाही बाळा तुझ्या पाठीशी हात देव दिसतो का कुठं आता खरंच सांगायचं देव इथं आहे का घरात आहे बोला महिला मंडळ मोठ्यानं बोला हो आम्हाला माहिती तुम्हाला 1800 रुपये चालू झाल्यापासून तुम्ही आता हा बोलणं बंद केलं लाडकी बहीण होय आणि तुम्हाला बोलायचं तुझी आम्हाला टेन्शन येतं महिला मंडळाला जर काय बोललं तर महिला मंडळ काय माहितीये का आता काय तुझी वळवळ करायची नाही मला बडबड करायची नाही मी मुख्यमंत्री साहेबाची लडकी बहीण हाय मुख्यमंत्री साहेबाची लडकी बहीण हाय कामाला नाही जाणार महिना 1800 माझ्या खात्यावर त्यामुळं पुरुष मंडळींना थोडं हे का नाही सावधच राहावं लागतं या बरोबर आहे मला वळवळ करायची नाही अशी बडबड करायची नाही मी मुख्यमंत्री साहेबाची लडकी बहीण हाय मुख्यमंत्री साहेबाची लडकी बहीण हाय आता सांगा देव घरात आहे का इथं आहे दादांनो देव कुठं आहे इथं आहे खरं कसं आहे 33 कोटी देवापेक्षा बी महान 2 देव आहेत
आपलं आई आणि बाप संत तुकाराम महाराजांना गात्यात लिहून ठेवलं. हो कशाला जाता लांब दूर तुमच्या घरातच पंढरपूर तुका म्हणे माय बाप अवघी देवाची स्वरूप. हो पण कळणारा नाही कळणारा कसं करतो. हा हा जिवंत आई बापाला मारायच्या लाता दगडा पुढे झोपवायचा माता माता आणि देवाला म्हणायचं देवा मला पाव मग देव देतोय वडापाव. वडापाव हा हो देव भेटेल तुझला हा. आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आधी चरण धराते आई वडिलाचे मग स्मरण कराया भगवंताचे. ओ, तुला भेटेल दर्शन मन मंदिरी तुला भेटेल दर्शन मन मंदिरी आई वडिलाच्या पावन चरणावरी आई वडिलाच्या पावन चरणावरी म्हणून हो. आई बापाची जर सेवा केली ना आई बापाची जर भक्ती केली कुठल्या सुधी तीर्थाला जायची गरज नाही होय. अहो हो पंढरीचा विठ्ठल पांडुरंग पंढरपुरात उगाच आला नाही. भक्त पुंडलिकानं आई बापाची सेवा करत होता आणि त्या सेवेला भुलून हजर झाला तिथं हा पंढरपुरात उभा राहिलाय. हो विठ्ठल मूळचा कर्नाटकाचा कानडा राजा पंढरीचा. पंढरीचा कसा आहे भगवंतानं आम्हाला काहीतरी दावलंय म्हणून आज तुमच्या समोर गायला आलोय जे जे आपणाची ठावे ते ते इतरांशी इतरांशी सांगावे. सांगावे शहाणे करून सोडावे सकळ सगळं जन. जण. म्हणून पुरुष मंडळींनो आईबाची सेवा करा. आईबासारखं दुसरं दैवत या जगात नाही. आणि महिला मंडळ तुमचा खरा देव कोण आहे सांगू का सांगताय सांगा बरं सांग तूच म्हणावा आता. हा एवढं सांगितलंस तुमचा खरा देव तुमचा नवरा आहे. धन्य धन्य प्रतिव्रता तिची देवावरी सत्ता धन्य धन्य तिचा आयव तिचा भरतरच तिचा देव. देव अहो या सतीनं यमाकडून नवऱ्याचं प्राण मागून घेतल्यात. आता एवढी ताकद आणि एवढं सामर्थ्य या स्त्री जातीत या एवढी ताकद या कुंकुवात आहे. हो म्हणून हा आता आम्हाला माहिती तुमच्या ह्याच्यानं होणार नाही पण रोज नित्यनियमानं सकाळचं नवऱ्याच्या पाया पुढे जावं. भलं तो लेजिम गावातला असला तरी चालेल. चालेल काय कसं आहे हो खरी ताकद ही महिलेच्या कुंकवात आहे. आता इथं कोणी कोणी हळदी कुंकू लावली हात वर करा बरं. बघा 2 3 4च महिला आहेत. बाकी बाकीच्या फॅशन मधल्या आहेत हो. असे का फॅशन कशी सांगू हा कुंकवाल्या गेल्या न टिकलीवाल्या आल्या. अहो ऐकावी फॅशनची तरा या टिकलीच्या नादानं